सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई जोशी लिखित लेखमाला, जी डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर आधारलेली आहे. कालच्या पुढे बघते. पहा काय लिहिलंय. पहाटे आनंदीला जाग आली तेव्हा खूप बरं वाटत होतं. ताप निघाला होता, अशक्तपणा होता, तो तर जन्मालाच लागला होता. गोपाळराव उठले होते, मोठमोठ्याने स्तोत्र म्हणत होते. मोठ्यानं म्हणू नका असं सांगावंसं वाटलं, पण ती बोलली नाही. उपयोगही नव्हता. स्तोत्र संपल्यावर ते खोलीत फेऱ्या मारू लागले. एकदम थांबून विचारलं, तुझा पदवीदान समारंभ 11 मार्चला ना? हो. म्हणजे फक्त 22 दिवसच राहिले. पुढच्या 2 आठवड्यात मावशीनं अनेक नामवंत स्थळं दाखवली. गोपाळराव सध्या बरं वागत होते. ब्रुकलिनजवळील ग्रीनवूड कंट्री पाहायला गेले. या ग्रीनवूड कंट्रीची कल्पना मजेशीर होती. परलोकवासी लोकांसाठी ते गाव वसलं होतं. तिथं छोट्या टुमदार बंगल्या होत्या. तिथं मेलेल्या माणसांचे आत्मे राहतात असा समज होता. जिवंतपणी माणसानं त्यातील एक घर निवडून ठेवायचं आणि मेल्यानंतर आत्म्यानं तिथं राहायचं. सगळ्यांना ग्रीनवूड कंट्री बघून खूप मजा आली. आनंदी मात्र गंभीर झाली. हे घर इथं राहायचं, पण शरीरानं नाही, आत्म्यानं. आनंदी आणि गोपाळराव दोघेच पुढे चालले होते. तिच्या मनातून ते घर जात नव्हतं. ती म्हणाली, माझ्या आत्म्याला राहायला इथं एखादं घर घेतलं तर कदाचित त्या घराचा उपयोग करायची वेळ लवकरच येईल. गोपाळरावांनी चमकून तिच्याकडं पाहिलं. कृश शरीराची, अंगावरचे मांस झडलेली, निस्तेज चेहऱ्याची आनंदी त्यांना नव्यानं दिसली. त्यांचं अंतःकरण हललं. ही अशी का बोलते? असे विचार का तिच्या मनात येतात? खरंच ही आपल्याला सोडून जाईल का? क्षण मात्र त्यांचं मन थरारलं. विवाहापासूनचे सगळे दिवस नजरेखालून सरकले. हिला आपण कोणतंच सुख दिलं नाही. सारखा अभ्यासाचा जाच केला. अभ्यासाची चूड हिला लावली. ती जळत गेली. ती मरेल का? हिचं आणि आपलं श्रम वाया जातील का? त्यांना घाम फुटला. असं व्हायला नकोय. ब्रुकलिनहून सारेजण रोसेसला परत आले. आनंदीला श्रमाचा ताण पडला होता. पदवीदान समारंभापर्यंत 5-6 दिवस विश्रांती घेणं आवश्यक होतं. 2 दिवसांनंतर गोपाळरावांच्या नावे पत्र आलं. फोडल्याबरोबर त्यांच्या झालेला चेहरा कावराबावरा झाला. तो बघून आनंदीनं विचारलं, कोणाचं पत्र आहे? अपराधी चेहरा करून म्हणाले, पंडिता रमाबाईंचं. आनंदी ताडकन उठून बसली. तुमचा त्यांचा पत्रव्यवहार आहे? अगं, मी सॅन फ्रान्सिस्कोहून पदवीदान समारंभाला येण्याविषयी पत्र पाठवलं होतं. बॉडलेबाईंशी पत्रव्यवहार करून त्यांनी दिलेला चेक रमाबाईंना पाठवला. तुम्ही मला बोलला नाहीत. सांगितलं नाही का? मला वाटतं बोललो असेन. कदाचित गडबडीत विसरलो असेन. तिला फार खंत वाटली. म्हणाली, माझं नशीबच फुटकं आहे. का? काय झालं? मला माणूस धारशिणं नाही. सुख माझ्या नशिबातच नाही. असं बोलू नकोस ग. ती म्हणाली, प्राक्तनापुढे कोणाचंच काही चालत नाही. लहानपणी आईनं छळलं. घोड्याच्या चापकानं मारायला तिनं कमी केलं नाही. 9व्या वर्षी लग्न झालं. तिचा वसा तुम्ही घेतला. तुमच्या मनाप्रमाणे वागण्यासाठी आयुष्यभर झटले. पण मला तुमचा साधा विश्वासही संपादन करता आला नाही. गोपाळरावांना गलबलून आलं. हिला आपण जन्मभर अतोनात त्रास दिला, नाना प्रकारे छळलं, याची जाणीव त्यांना तीव्रतेनं झाली. ते म्हणाले, अगं चुकलं माझं. मी तुझी क्षमा मागतो. त्यांनी स्वतःच्या थोबाडात 2-4 मारून घेतल्या. ते खरं म्हणजे त्यांनी मनापासून केलं होतं, पण आनंदीला ते नेहमीसारखं नाटक वाटलं. काही वेळानं आनंदीनं विचारलं, काय आहे पत्रात? ब्रिटिश प्रिन्सेस या जहाजातून रमाबाई मुलीसह इंग्लंडहून निघाले आहेत. 3-4 दिवसांनी बोट फिलाडेल्फिया बंदराला लागणार आहे. मी असं ठरवलं आहे, रमाबाईंना घ्यायला मी पुढे जातो. तू 2-3 दिवसांनी ये. ते का? तुला थंडीचा त्रास होईल. आधीच तुझी तब्येत ठीक नाही. क्षणभर थांबून आनंदी म्हणाली, मीही तुमच्याबरोबर येणार. मलाही त्यांना भेटायची उत्सुकता आहे. ते म्हणाले, माझं ऐक, तू येऊ नकोस.
ती म्हणाली, मी आजपर्यंत कधी हट्ट धरला नाही, आज धरते. कदाचित शेवटचाही असेल, येणार म्हणजे येणारच. अवाक होऊन ते बायकोकडे बघतच राहिले. त्यांनी समजूत घालण्याचा बराच प्रयत्न घातला, पण ती आपल्या निश्चयावर ठाम राहिली. 11 तारखेला पदवीदान समारंभ. 8 तारखेला आनंदी आणि गोपाळराव रवाना झाले. मावशी, मुलं आणि मिस्टर कार्पेंटर वेळेवर येणार होते. फिलाडेल्फिया स्टेशनवर आबी आली होती. डीन बॉडलेही आल्या होत्या. आबीनं आपल्या घरी चलण्याचा आनंदीला खूप आग्रह केला, पण तिनं ऐकलं नाही. डीन बॉडलेंनी 2 खोल्या तयार ठेवल्या होत्या, तिकडेच गेली. एवढ्याशा प्रवासानेही आनंदी खूप दमली होती. मनही बेचैन झालं होतं. तिनं नवऱ्याबद्दल, त्यांच्या रंगरूपाबद्दल कोणाला काहीच सांगितलं नव्हतं. त्यांना पाहून आबीची झालेली निराशा आनंदीपासून लपली नाही. डीन बॉडलेकडे दिवस गडबडीत गेला. बोट रात्री बंदराला लागणार होती. जेवण झाल्यावर आनंदी आणि गोपाळराव बंदराकडे निघाले. वारा झोंबरा होता. आनंदीचा खोकला वाढला होता, पण बंदरावर जाण्याचा हट्ट कायम होता. रात्री दोघं बंदरावर पोचले. आनंदीच्या नाकातोंडातून पाणी गळत होतं. मूर्छा येऊन पडते की काय असं तिला वाटू लागलं. बंदरावर चौकशी केल्यावर बोट कधी येणार कोणालाच माहीत नव्हतं. परत घरी जाणं शक्य नव्हतं. भाड्याच्या पैशाचा प्रश्न होता. इथेच मुक्काम करायचं ठरवलं. गोपाळरावांनी चौकशी केल्यावर एका कोळ्याकडे अगदी कमी पैशात राहण्याची सोय झाली. आनंदीचं अंग तापलं, खोकला वाढला. ती भ्रमात असल्यासारखी बडबडत होती. सारखी मृत्यूविषयी बोलत होती. कोळ्याच्या घरात कशीबशी सोय झाली, पण थंडीचा कडाका वाढला होता. परका देश, आजारी बायको, जवळ पैसे नाहीत. गोपाळराव हादरले. ती सारखी मृत्यूविषयी बोलत होती. कुठल्या कुठल्या जुन्या आठवणी काढत होती. ब्रुकलिनमधल्या मृतात्म्यांच्या घराविषयी बोलत होती. त्यांनी तिच्या अंगावरून पांघरून गुंडाळलं. देवाचं नाव घेत तिला थोपटत राहिले. तिचं मरण त्यांना दिसत होतं. फार अस्वस्थ झाले. आपण आयुष्यभर हिला नाना प्रकारांनी छळलं. सुखाचा, सहानुभूतीचा कधी एक शब्द दिला नाही, याचीच त्यांना खंत वाटली. आयुष्यात प्रथमच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरारले. रात्र कशीबशी गेली. उशिरा रात्री तिला झोप लागली. सकाळी खूप उशिरा तिला जाग आली. म्हणाली, आज छान वाटतंय. ते म्हणाले, रात्री मी गडबडून गेलो होतो. सर्व दिवसभर आनंदी उत्साहात राहिली. बोट 4ला येणार अशी नक्की बातमी मिळाली. 4ला दोघं बंदरावर आले. हळूहळू बोट धक्क्याला लागली. रमाबाई मुलींसह बाहेर येताना दिसल्या. जन्मजन्मांतरीची ओळख पटली. गोपाळराव पुढे होऊन त्यांच्याशी बोलायला लागले. आनंदी खाली मान घालून निर्जीव पुतळ्यासारखी उभी होती. तोल सावरत रमाबाईंच्या जवळ गेली आणि हिंदू पद्धतीनं नमस्कार केला. रमाबाईंनी तिचे हात हातात घेतले. रमाबाई सफाईदार इंग्रजीत आनंदीशी बोलत होत्या. तिच्याबद्दल माहिती विचारत होत्या. आनंदी जुजबी माहिती देत होती. तेवढ्यानेच तिला थकवा आला. अशक्तपणा वाटू लागला. गोपाळरावांनी गाडी ठरवली. आनंदीनं रमाबाईंच्या खांद्यावर मान टेकली. 3ऱ्या दिवशी पदवीदान समारंभ होता. रमाबाईंनी फिलाडेल्फिया शहरात विविध संस्थांना भेटी दिल्या. स्त्रियांच्या प्रश्नावर माहिती जमवली. डीन बॉडलेबाईने जेवणाची व्यवस्था केली होती, पण आनंदीनं त्यांना लँडलेडीकडेच नेलं. रमाबाई आणि छोटी मनोरमा मांसाहारी होत्या. एमिलीनं पानात फारच थोडे पदार्थ वाटले. आनंदीने पानातले सगळे पदार्थ संपवले. परत ती कधी मागत नसे, तशीच बसून राहिली. रमाबाईचं बोलणं आणि जेवण चाललं होतं. त्यांच्या पानातले सूप संपले. त्यांनी खुणावले. एमिलीने लक्षच दिलं नाही. त्या किंचित मोठ्याने मार्दवयुक्त आवाजात म्हणल्या, किती थोडं वाढलं, माझं तर सोड, माझ्या मुलीचं सुद्धा पोट भरणार नाही. एमीनं तडफडत संपलेले पदार्थ वाढले. त्या झपाट्यानं जेवत होत्या. मुलीलाही आग्रह करून खायला लावत होत्या. जेवण संपताना आनंदीला मराठीत म्हणाल्या, तू आदर्श हिंदू स्त्री आहेस. त्यांच्या बोलण्याचा अर्थ लक्षात आला नाही. त्या म्हणाल्या, तू खरी खरी ब्राह्मण कुटुंबातली सासूरवाशीण आहेस. कशी? अगं, जेवणासारखी रोजची आवश्यक गोष्ट ती बया किती कमी वाढते आणि ती संकोचाने मागत पण नाहीस. कसं मागायचं? धीरच होत नाही. आपल्याला कोणी वाईट म्हणायला नको. तुला काय म्हणावं तेच कळत नाही.
जेवणाचे तू भरपूर पैसे देतेस, तू फुकट जेवते असं नाही, तुझ्या जोड्याशी उभं राहायची त्यांची लायकी नाही. आनंदी म्हणाली, माझ्या घरचं वळण आहे, वाढणाऱ्यानं भरपूर वाढावं. कसलं वळण घेऊन बसलीस? पैसे देऊन 3 वर्ष उपाशी राहिलीस, स्वतःचे हाल केलेस, शरीर बेचिराग केलंस. आनंदी काहीच बोलली नाही. दिवसभर ती रमाबाईंच्या बरोबर हिंडत होती. रमाबाईंच्या बोलण्यात तथ्यांश होता. आपण संकोचलो नसतो तर शरीराचे असे हाल झाले नसते. 11 मार्च उजाडला. सकाळी कार्पेंटर कुटुंब हजर झालं. सकाळी 10 ते रात्री 10पर्यंत कार्यक्रम होता. आनंदीनं गोपाळरावांना विचारलं, मी पोशाख कसा करू? गोपाळराव गंभीर झाले. 2-4 दिवस ते विशेष बोलले नाही. सुतासारखे सरळ वागत होते. ती म्हणाली, गुजराती पद्धतीचं लुगडं नेसलेलं तुम्हाला आवडत नाही, आज तुमच्या आवडीचं नऊवारी नेसते. वा, फारच छान. आनंदीनं जरी काठी, पांढरं बनारसी लुगडं आणि मद्रासी रेशमी पोलका घातला. ते म्हणाले, मोहनमाळ, पाटल्या, कुड्या, नथ पण घाल. गोपाळराव तिच्याकडे बघतच राहिले. ती म्हणाली, माझं ऐकाल? तिला खात्री नव्हती ऐकतील म्हणून. बोला, काय म्हणणं आहे? आपण घरंदाज हिंदू पोशाख करावा. बरं बुवा. तिच्या म्हणण्यानुसार त्यांनी धोतर, लाँग कोट असं परिधान केलं. आनंदी बघतच राहिली. आज आश्चर्य घडलं होतं. अग्निज्वाळा शीतल झाली होती. वेळ होत आली. सगळेजण समारंभाच्या हॉलकडे गेले. डीन बॉडलेबाईंनी रमाबाईंचं स्वागत केलं. त्या गोऱ्या मुलींमध्ये नथ घातलेली शुभ्र वस्त्रावृता आनंदी उठून दिसत होती. शेकडो लोक जमले होते. सर्वांचं लक्ष आनंदीकडे आणि रमाबाईंकडेच होतं. भाषणाला सुरुवात झाली. आनंदीच्या एका बाजूला रमाबाई आणि दुसऱ्या बाजूला गोपाळराव बसले होते. आबी आणि रमाबाईंची मुलगी मनोरमा पलीकडच्या खुर्चीवर बसल्या होत्या. अध्यक्ष बोलू लागले. म्हणाले, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. या कॉलेजच्या इतिहासात आजचा दिवस सोन्याच्या अक्षराने लिहून ठेवण्यासारखा आहे. हिंदुस्थानातल्या मिसेस आनंदी जोशींनी हिंदुस्थानची पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान पटकावला आहे. टाळ्यांच्या कडकडाटानं सभागृह दुमदुमून गेलं. लोक उभं राहून तिच्याकडे कौतुकानं बघायला लागले. आनंदी लाजेनं चूर झाली. शेवटी अध्यक्षांनी पदवीचा करंडक तिच्या हाती दिला. समारंभ संपला. जमलेल्या स्त्री पुरुषांनी आनंदीभोवती एकच गर्दी केली. निरनिराळे आहेर, नजराणे तिला दिले. बातमीदारांनी प्रश्न विचारून भंडावून सोडलं. प्रतिष्ठित खानदानी कुटुंबांनी पार्टीसाठी घरी येण्याची गळ घातली. घरी परतायला बराच उशीर झाला. आबीनं निरोप घेताना ती म्हणाली, मी तुला काहीच दिलं नाही. आनंदी म्हणाली, जरूरच नाही गं, तू पण माझ्यासारखी पास झाली आहेस. आबी म्हणाली, मी तुला एक गंमत देणार आहे. घरी कधी येतेस ते सांग. तुझ्याकडे यायला मुहूर्त लागत नाही. आबी म्हणाली, पण माझी एक अट आहे, तू एकटीनंच यायचं, सोबत कोणी नको. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी यायचं. आनंदीनं कबूल केलं आणि मग सगळेजण घराकडे परतले. मंडळी, आता आपण बघूया पुढच्या ह्याच्यामध्ये भागामध्ये की आबीकडे का गोपाळरावांना बरोबर घेऊन जाणार आहे का जायला जमणारच नाही आहे तिला. तर बघूया उद्याच्या भागात काय होतं आहे ते. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद.